पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळले, न वर्णवे ते तिची शोभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नखीळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळले, न वर्णवे ते तिची शोभा. कानडाऊ विठ्ठलू कर नाटकू, येणे मज लावी लावे धो, खोळ बुंती घेऊनी खुनाची पालवी, आळवीला साधने दी. कानडाव विठ्ठलू कर नाटकू, येणे मज लावी लावे दो, खोळ बुंती घेऊनी खुनाची पालवी, आळविल्या साधने दी. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळले, न वर्णवे त्या तिची शोभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळले, न वर्णवे तेथीची शोभा. शब्दे विनु संवादू दुजे विन अनुवाद, हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. शब्दे विन संवादू दुजे विन अनुवादू, हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळले, न वर्णवे ते तिची शोभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळले, न वर्णवे ते तिची शोभा. पाया पडू गेली तवा पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा नकळे, ठकची पडिले कैसे. पाया पडू गेली तवा पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा नकळे, ठकची पडले कैसे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा,
अगणित लावण्य तेज पुंजळले नवर नवे तेतीची शोभा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फांकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजळले नवर नवे तेतीची शोभा क्षेमा लागी माना उतविळ माझे मनवून स्फुरताती बाहो क्षम देऊ गेले तवा मीची मी एकली असावला जीव राहे क्षेमा लागी माना उतावीळ माझे म्हणून स्फुरताती वाहे क्षम देऊ गेले तव मीची मी कली असावला जीव राहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फांकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजळाले नवर नवे तेतीची शोभा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फांकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर नवे तेतीची शोभा बाप रखमा देवीवरून हृदयीचा जाणुनी अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहू मी गेलीय तव भीतरी पालटू झाला बाप रखमा देवीवरून हृदयीचा जाणुनी अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहू मी गेलीये तव भीतरी पालटू झाला पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फांकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर नवे तेतीची शोभा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फांकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर नवे तेतीची शोभा नवर नवे तेतीची शोभा कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय श्री राम जय राम जय राम जय श्री राम जय श्री राम जय राम जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी स्वजयती सिंदूर वदनो देवोयत पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीव तमसारासी नाशयती विघ्नम या कुंदेंदु तुषार हरदवला या शुभ्र वस्त्रावृत्ता या विनावर दंड मंडित कराया श्वेत पद्मासनम या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती धीरदेवे सदा वंदिता सामपातु सरस्वती भगवती निशीस जाड्या पहा मुखम करोति वाचालम पंगुलंग येते गिरिम यत कृपातम वंदे परमानंद माधवम नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समोर ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर पसरले ते रूप माझे ध्यानी असो या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो
ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय. जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदनम. करता एकची श्री रघुनंदनम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसां महापातक नाशनम. ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम. जानकी लक्ष्मण पेतम जट मुकुट मंडितम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. श्री राम राम रघुनंदन राम राम. श्री राम राम भरताग्रज राम राम. श्री राम राम रणकर्कश राम राम. श्री राम राम शरणं भव राम राम. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि. श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि. श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि. श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे. माता रामो मत्पिता रामचंद्रान्. स्वामी रामो मत्सखा रामचंद्रान्. सर्वस्व मे रामचंद्र दयालो. रणान्य जाने नैव जाने न जाने. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कूजन्त राम रामेति मधुरं मधुराक्षरम्. आरुह्य कवित शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम्. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्. एक एक अक्षरं पुसां महापातक नाशनम्. श्री ओम श्री भगवते. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय.
बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग हरि वासुदेव हरि, पांडुरंग हरि वासुदेव हरि। देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय वासुदेव हरी। देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 23 भाग 6। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। अंगद युवराजा समर्थ, नाळ नीळ जांबुवंत, ऐका वानर वीर समस्त, सीता शुद्ध्यर्थ संक्षेपे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुकम, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळाम। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळले हे तैसे गाईन मी तुझा, जनासवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। देवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले।
म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 23व्या अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. अंगदानं हनुमंतरायाला सीतामाऊलीची भेट कुठं झाली, कशी झाली याविषयी प्रश्न केला आणि अंगदाचा मान राखण्यासाठी अगदी गौरवानं हनुमंतराया अंगदाला सीताशुद्धीचा वृत्तांत सांगू लागले. हनुमंतराया म्हणतात, युवराज अंगदा, नळ नीळ जांबुवंता, सर्व वानर वीर समजता, तुम्ही सीताशुद्धीची वार्ता ऐका. असं हनुमंतराया बोलतात. लंका दुर्गाती दुर्धर, सभोवता समुद्र दुस्तर, त्या माझी रावणाचे नगर, लंकापूर ज्या नाव. लंका नावाचा एक अतिशय दुर्धर अशा प्रकारचा दुर्ग आहे. त्या लंका दुर्गाच्या भोवताली सभोवताली म्हणजे चहूबाजूला समुद्र आहे आणि अशा अतिशय दुर्धर असणाऱ्या लंका दुर्गामध्ये रावणाची नगरी आहे आणि त्या नगरीचं नाव आहे लंकापुरी. येथे रिगता ती दुर्गट, मी पावल परम कष्ट, नामे निरसोनी संकट, विघ्ने सपाट श्रीरामे. त्या अवघड अशा ठिकाणी बिकट वाट काढत असताना, त्या ठिकाणी प्रवेश करत असताना मला सुद्धा भरपूर त्रास झाला, कष्ट लागलं. पण मी रामनामाच्या भक्ती सामर्थ्यावर सर्व संकटावर मात केली. हनुमंतराया सर्व वानर वीरांना, अंगदाला, नळनीळ जांबुवंतांना महेंद्रगिरी पर्वतावर सांगू लागले. त्याही माझी रावण भुवन, त्याही माझी राणी वसा गहन, त्याही माझी अशोकवन, सीता चिद्रत्न त्या माझी. अशी जी लंका नगरी आहे, त्या लंका नगरीमध्ये राजा रावणाचा मोठाच्या मोठा राजवाडा आहे. त्या राजवाड्याच्या आतल्या बाजूला राण्यांचे राहणारे महाल आहेत, ज्याला राणीवसा म्हणतात, ज्याला जनानखाना म्हणतात. आणि त्याच्या आतमध्ये एक बाग आहे, त्या बागेचं नाव आहे अशोक वाटिका. आणि त्या बागेच्या आतमध्ये सीतामाऊली सारखं चिद्रत्न वास्तव्याला होतं. तिथं माझी भेट झाली. हनुमंतराया वानराधिक अंगद नळनीळ जांबुवंताला सांगू लागले. सीतेपाशी संरक्षण, कराळ विक्राळ दारुण, भयानका राक्षसी रक्षण, तेथे कोण रिघो शकेम. या अशोकवनामध्ये एवढ्या आतल्या आत अशोकवन आहे आणि त्या अशोकवनामध्ये सीतामाऊलीला ठेवलेलं होतं. पण सीतामाऊलीच्या सभोवताली अकराळ विक्राळ भयानक
अशा राक्षसनी कडेकोट बंदोबस्त पहारा देत होत्या आणि एवढ्या राक्षसनीच्या गराड्यामधून एवढ्या बंदोबस्तामधून सीता मावळी जवळ जाण्यासाठी कुणालाही प्रवेश नव्हता, कुणालाही सहजासहजी जाता येत नव्हतं सीता माऊली जवळ, असं हनुमंत या सांगतात. दुष्ट दुर्मुख दारुण ब्रह्म राक्षस रक्षोगण सप्तावर्ती व्यासूर पूर्ण ते कोण रिघो शके. नुसत्या राक्षसनीच रक्षण होते असं नाही, तो दुष्ट दुराचारी काळ्या तोंडाचे भयानक असे रावणाचे राक्षसगण, त्याचबरोबर भयानक ब्रह्म राक्षस भ्यासूर दिसत होते आणि त्यांनी तिथं कडोकोट अशा प्रकारे माऊलीचं रक्षण करत होते. आणि ते रक्षण करत असताना माऊली जवळ जायचं म्हटलं तर 7 अवर्ण ओलांडून जावं लागत होतं. सहजासहजी तिथं कुणालाही जाता येत नव्हतं. एवढी भयानक अवस्था राजा रावणानं तिथं करून ठेवली होती. हनुमंत या सांगतात. अशोकवन अति दुर्घट वारया तेथे न फुटे वाट तेथेही रिघालो करो आणि कष्ट अनेक संकटे सोसोनी. अशोकवन एवढं दुर्घट वन आहे, तिथं वाऱ्याला सुद्धा प्रवेश करता येत नाही, वाऱ्याला सुद्धा वाट मिळत नाही. अशा ठिकाणी फार मोठ्या त्रासातून, फार मोठ्या कष्टातून, अनेक संकट झेलून, अनेक संकट सोसून, अनेक संकटाचं निरसन करून मी तिथं पोहोचलो. हनुमंत या सीताशुद्धीची वार्ता महेंद्रगिरी पर्वतावर अंगद नळ नीळ जांबुवंत गज गवय गवाक्ष पणस आदी सर्व वानर वीरांना सांगत आहेत. सीता स्वयंमेव देखिली दृष्टी तरी घेऊ न शके भेटी भोवती राक्षसांची घरटी वृक्ष संपुटी मी लपालो. हनुमंत या पुढे सांगू लागले. अशोक वनामध्ये मी प्रवेश केला. सीता माऊली जिथं वास्तव्याला होत्या त्यांच्या भोवती ब्रह्म राक्षस, मोठमोठे राक्षस, मोठमोठ्या राक्षसनी राजा रावणानं पहारा देण्यासाठी रक्षण ठेवल्या होत्या. समोर सीता माऊली दिसली, पण सहजासहजी तिथं कुणाला जाता येत नव्हतं, मलाही जाता आलं नाही. मी ताबडतोब गेल्या गेल्या सीता माऊलीची भेट घेऊ शकलो नाही. समोर जरी डोळ्यानं सीता माऊली दिसत असल्या तरी त्यांना भेटू शकलो नाही, त्यांना बोलू शकलो नाही, आपण आल्याची वार्ता सांगू शकलो नाही. कारण सीता माऊलीच्या भोवताली राक्षसांचं आवरण होतं, वेष्टन होतं. मग मी काय केलं तर वृक्षाच्या फांद्यामध्ये, दाट असणाऱ्या ढाळ्यामध्ये लपून बसलो. असं हनुमंत या सांगू लागले. सीता निजा दुःख दर्शन नाही अस्त्र ना पावरण एक वस्त्र परिधान अति मलिन मळगंधी. सीता निज दुःख दर्शन नाही आस्तरण ना प्रावरण एक वस्त्र परिधान अति मलिन मळगंधी. त्या वृक्षाच्या फांद्यामध्ये लपून बसून मी काय काय पाहिलं हनुमंतराया सांगू लागले. देव बाप्पा हनुमंतराया म्हणतात, सीता माऊली
वरून पाहिलं तर मला त्यांची अवस्था फार वाईट दिसत होती. त्यांना किती दुःख असेल याचं दर्शन मला होत होतं. तिथं ना हातरायला होतं, ना पांघरायला होतं, ना बदलायला साडी होती, ना कोणत्याही प्रकारचं नेसायला वस्त्र होतं. एवढंच नाही तर माऊलीला तिथं बरेच दिवस स्नान नव्हतं. डोक्याला विसरायला तेल नव्हतं. कुठलेही साहित्य, कुठलीही सोय, कुठलीही सुविधा तिथं उपलब्ध नव्हती. त्यामुळं त्या धुळीनं, त्या मळानं सीता माऊलीच्या अंगावरचं वस्त्र घाण झालेलं, मलिन झालेलं, सीता माऊलीचं अंग घाण झालेलं दिसत होतं. सगळ्या अंगाला मळ आहे आणि त्या मळाचा दुर्गंध येत आहे. असा अनुभव हनुमंत या सर्व वानरांना सांगू लागले. नाही स्नान ना भोजन, उपवासे कृश दिन, वेणी वळिली जटा बंधन, मंगल स्नान आशेन. तिथं तिला आंघोळीच्या पाण्याची सोय नव्हती. तिथं भोजन दिलं जात नव्हतं. सीता माऊली उपवाशी राहून अतिशय अशक्त झालेल्या दिसत होत्या. शरीर कृश झालं होतं, तोंड सुकलं होतं. वेणी सुद्धा माऊलीनं घातलेली दिसत नव्हती. जटा वळलेल्या दिसत होत्या. आंघोळ पाण्याची, मंगल स्नानाची तिथं सोय नव्हती. हनुमंत या सांगतात, तरी धन्य सीता सती, श्रीराम भजनी अति प्रीती, जागृती स्वप्न आणि सुसुप्ती, श्रीराम स्मृती विसरेना. तरी हनुमंत या म्हणतात, तरी म्हणजे जरी एवढी दुःखावस्था असेल, हाल अपेष्टा असेल, तिथं कोणी आपल्या ओळखीचं नाही, कोणी पाळखीचं नाही, खायला नाही, प्यायला नाही, राहायला नाही, हंतरायला नाही, पांघरायला नाही, झोपायला बिछाना नाही, काही कुठलीही व्यवस्था नाही. अहो थंडीमध्ये घालायला सदा स्वेटर नाही किंवा पांघरायला कुठल्याही प्रकारचं वस्त्र नाही, नेसायला वस्त्र नाही. अशी माऊलीची लंकेच्या अशोक वनाच्या ठिकाणी राजा रावणानं दुरावस्था केली असली तरी माऊलीला मानलं पाहिजे म्हणतात. माऊली खरंच धन्य आहेत, त्यांना धन्यवाद देवा तेव्हा थोडा म्हणतात. कारण रात्रंदिवस माऊली अगदी आवडीनं, भक्तिभावानं, अंतकरणापासून प्रेमानं श्रीरामाचं भजन करताना दिसत होत्या. जागृतीमध्ये, झोप लागली तर स्वप्नामध्ये, आणि गाढ झोपेमध्ये म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती श्रीरामाचं स्मरण त्या नेहमी ठेवत होत्या. रामनामाच्या चिंतनाला सीता माऊली कधी विसरत नव्हत्या. सीता सती सावधान करिता श्रीराम नाम स्मरण, वृक्षवल्ली तृण पाशान श्रीराम भजन जपताती. सीता माऊली नित्य सावध आहेत. सावध व्हावं माणसानं, सावध असावं माणसानं. संसार करत असताना परमार्थाचा कसा सुटका करावा यासाठी नित्य 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 सावध असलं पाहिजे.
सावध झालो हरीच्या आलो जागरणा, असं हरीच्या नामाचं जागरण करणारी माऊली नित्य सावध होती, कारण ती सत्य पतिव्रता माऊली. श्रीरामाचं नामचिंतन करत असताना तिथल्या झाडांनी, झुडपांनी, दगडांनी, वृक्षवेलींनी ते भजन ऐकलं आणि एवढी सीता माऊली भजनात तल्लीन झालेली त्या वृक्ष वल्ली पाषाणाने पाहिलं आणि ते सुद्धा भगवंताचं भजन करू लागले. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सीताराम जय सीताराम, सीताराम जय सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. श्रीराम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. तिथली वृक्ष वेली, गवत, दगड हे सगळे रामभजन जपू लागले. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलं. हनुमंत या वानर मंडळींना सांगू लागले, धन्य सीतेची राम भक्ती, सर्व इंद्रिया श्रीराम स्फूर्ती. राम देखे सर्वाभूती, त्रिजगती राम नामे. काय त्या सीता माऊलीची रामभक्ती आहे. सर्व इंद्रियाला श्रीरामाची स्फूर्ती आलेली मी पाहिलं. सर्वांच्या मध्ये रामाला पाहणारी सीता माऊली त्रिभुवनामध्ये धन्य आहे. सीता माऊलीची अशी अवस्था बनलेली होती, माझी जीवन तुझी पाय, माझे जीवन तुझी पाय. कृपाळू तू माझी माय, कृपाळू तू माझी माय. माझी जीवन तुझी पाय, माझी जीवन तुझी पाय. माझी जीवन तुझी पाय. रामनामानं सीता माऊलीच्या भक्तीला त्रिभुवनाच्या ठिकाणी एक विशेष महत्व प्राप्त झालं होतं. हनुमंतराया सांगू लागले, ऐशी असता सज स्थिती, श्रीराम भेटीची अत्यासक्ती. मज लागी एका कुलती, श्री रघुपती भेटवी. अशी असणारी सीता माऊली रामनामामध्ये, रामस्मरणामध्ये, हरिनामामध्ये, भगवंतांच्या चिंतनामध्ये जरी रममान झाली असली तरी प्रत्यक्षात साक्षात रामरया कधी भेटतील याबद्दल माऊलीला ओढ लागली होती. कारण ज्यावेळेस नंतर माझी भेटी झाली त्यावेळेस सीता जानकी माऊली मला काकुलती येत होती. हे हनुमंता, ताबडतोब रामाची भेट घे. रामाला सांग तुमच्या स्वामिनीची, अर्धांगिनीची, तुमच्या पत्नीची शुद्धी लंकेच्या ठिकाणी लागलेली आहे, तिचा शोध घेऊन मी आलेलो आहे.
हे हनुमंता रामरायाची माझी भेट ताबडतोब घडवून दे, रामरायाला माझ्या भेटीला घेऊन ये, अशी वारंवार सीता माता मला काकुलती येत होती. असं हनुमंत या सर्व वानर मंडळींना महेंद्रगिरी पर्वतावर सांगत आहेत. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. हनुमंतय्या अजून काही काही सांगणार आहे आणि युवराज अंगद हनुमंतय्याला अजून काय प्रश्न विचारणार आहेत याचं चिंतन आपण उद्याच्या भागात पुढील भागात करू. कुंडली कमरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय श्री राम, श्री राम जय जय राम, जय श्री राम जय श्री राम, श्री राम जय जय राम. ईश्वा नारायण माधव गोविंदा, विष्णु मधुसूदन त्रिविक्रम वामन, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा, संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्धम, पुरुषोत्तम दोक्ष नरसिंह अच्युतम, जनार्दन उपेंद्र हरिहरा, श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता, केशवा नारायण माधव गोविंदा, विष्णु मधुसूदन त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा, संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्धा, पुरुषोत्तम दोक्ष नरसिंह अच्युतम, जनार्दन उपेंद्र हरिहरा, श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता, श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.